नसल्यानंतर हॉटेलमध्ये भांडी घासायला लावतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण पैसे असल्यावर सुद्धा हॉटेलमध्ये काम करायला लागू शकतं हे आज आपल्याला नव्यानंच कळणार आहे. पुढील प्रहसनामधून जे घेऊन मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. बन्या हो. आपल्याला तर हे कुठं आहे ज्याच्याने मी तुझा पगार देणार आहे? तुमचं पाकिट. गिराईक हाय कुठे? मी याला सकाळपासून एक गिराईक नाही. तुझ्या नादाला लागून आज धंदा चालू केला. पहिला दिवस आहे, एक गिराईक नाही. हा हॅलो पिल्लू बोल. काय तू रडतेस का पिल्लू? आई काय कांदा कापतेस म्हणून रडतेस? नाही नाही तरी पण नको रडू. नको ना रडू पिल्लू, मला नाही राहावं तुझ्याशिवाय. मी येतो, मी 10 मिनिटात पोचतो घरी. तू प्लीज काय करू नको घरात. मी आलो ना लगेच आलो. 2 मिनिटं थांब, आलो. दादांना सांगतो आलो. दादा मला घरी जावं लागेल. घरी प्रॉब्लेम झाला. घरी जावं लागेल म्हणजे? माझी बायको रडते घरी. मला घरी जावं लागेल, तिला समजावं लागेल. येडाय का बन्या? हे कोण सांभाळणार इकडे? दादा तिच्या डोळ्यात पाणी मी नाही बघू शकत कधी. पण रडते का ती? कांदा कापते म्हणून रडते. अरे मग रडणार. लय मोठा राडा घातला माझ्या आईने घरात. कसला? माझ्या आईने माझ्या बायकोचा रडतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकलाय. घरात राडे चालू आहे. अरे देव. अरे ऐक ना बने, मला काहीच बनवायला येत नाही बने. आता थोडा वेळ सांभाळ, मला घरी जावं लागेल. बने मला सँडविच बनवायला येत नाही. गिरायक आलं तर काय करू मी? माझं घरात सँडविच होईल दोन्ही साईडने. मला जाऊ द्या घरी. अरे बने पण ऐक ना, पहिला दिवस. अरे गिरायक आला तर वाट लागेल बने यार. एक काम करा दादा. काय? तिथे खाली ना निळं प्लॅस्टिक आणि दोरी ठेवली, ती घ्या तुम्ही. त्याने काय करू? प्लॅस्टिक टाका, दोरीने सगळं बांधून तुम्ही पण घरी जा. जाऊ दे. बने यार. लय वाटलं गेलं माहिती, मला माहिती आहे बायको. बने ऐक ना बने. मी जातो दादा. अरे बने मला सँडविच बनवता येत बने. यायला हा गेला. देवा देवा प्लीज गिरायक नको पाठवूस. प्लीज 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 पाया पडतो देवा. 32चा टाइम आहे. गिरायकला नाही बोलता येणार. प्लीज नको पाठवूस. मी पाया पडतो. गिरायक नको येऊ दे. प्लीज 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 गिरायक नको. एक्सक्यूज मी, मला सँडविच मिळेल? आलास आलास ना? नाही असं असेल तर मी जातो. सॉरी भूक लागली होती. नाही नाही नाही, हो अहो असं नाही. मी तुमचं सर गिरायकाचं स्वागत केलं मी. असं आलास? असं स्वागत बायको करते नवरा दारू पिऊन आल्यावर वाचायला. असं करशील स्वागत? असं करशील तर गिरायक जाईल. नको ती फिलॉसॉफी. भूक लागली वाचा आयला. सगळे जर लेखकाचे वाक्य बोलले तर आजच पुरस्कार देतील मला. ऐक म्हणजे म्हणा लयच भूक लागली रे म्हणा. प्लीज काही झालं एक सँडविच बनवून दे ना. एक सँडविच बनवून दे. हूं काय हूं? ऐक ना म्हणा लय भूक लागले रे. म्हणजे माझा प्रॉब्लेम काही झाले आता. पोटात कावले कावकाव करत नाही, नुसतं मारीन असं बोलतो. मला शुगर आहे रे. काही झाले रस्त्यात कुठं दुकान नाही भेटलं म्हणून मी इकडे आलो. पचकन खाईन नाही जाईन कारण म्हणा लय टाइम लागेल. काय काय बोलात? सँडविच देऊ ना. सँडविचचं काय होईल ते? हा द्या ना मग पटकन द्या ना. सँडविच द्यायला काय देऊया आपण? सँडविच ना देऊया. द्यायचं काय? नको चालच्या सँडविच द्या. पटकन एक सँडविच द्या ना. असं काय करता? मला गोली पण खायची. याचं ब्रेडचं? हा ब्रेडच ना. चपातीचं करतात ती फ्रँकली. मी विचारलं म्हणजे हे हवं. हा ह्याच बनवा नाही प्लीज सँडविच. ब्रेडकर काय बघता? कैटरीने कपचा फोटो लागला त्याच्यात. अरे वसड्या त्याच्यावर मस्का लाव. दादा घ्या ना सँडविच. घ्या ना सँडविच घ्या ना. हे काय करतो साईस? मस्कल.
असं मस्कार सर इकडे भूक लागली सांगतो तुला कळत कसं नाही मस्कार लावायचा. हे काय आहे अच्छा ये वाला का भिंतीला लावायचं हे वसाडे हा मस्का आहे ना. हे बघ, असं घ्यायचं मस्त हे बघ. हे असं छान घ्यायचं इथं छानपैकी याला बटर असा लावायचा. 2 लागतात सँडविचला 2 ब्रेड लागतात. नशीब नवीन गोष्ट सांगितलीस तू म्हणा. 2 लागतात एक खाली नाही वर वसाड तू मला सांगतील. हे बघ इकडं असं हे छान याला लावायचं असतो इकडं असं हे छान बटर याला लावला नंतर थोडी चटणी लावायची जास्त नाही तिखट पण असेल व्यवस्थित ती अशी छानपैकी त्याला व्यवस्थित पसरून घ्यायची. छान अशी पसरून घेतली ना इकडं इकडं मस्त छान लागायचं थोडंसं. मी काय करू मला काहीतरी सांगा तू म्हणतो. काकडी कापायला घेतो पर्यंत. हा 1 मिनिट हा. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये मीठ टाक आणि टोल नाक्यावर विकायला जा. तुझ्या बापाने असं काकडी सोलली होती अशी कापतात वसाड्या. अरे सँडविच मधली काकडी असते ती आधी सोलायची असते ना. तो फावडा कुठे त्याने अशी सोलतात ते. फावडा म्हणजे काकडी हे हा वसाड्या हे इकडं असं छानपैकी ओहो हा हे बघ हे छान अशा असे काप करून घ्यायचे. ओके. ओहो रेग्युलर करता का तुम्ही. हा म्हणजे काहीतरी घरी करतो बायकोला सांगतो. येतं का महिना 2000 किती महिना 2000. अरे बाप रे 2000 एवढे इन्कम टॅक्सची रेट पडेल एवढे पैसे मिळाले तर मला. 2 लाख कमवतो वासाड्या दर महिन्याला 1,500 सांगतात तू. नाही बघ हे कांदा असं कापायचं. अच्छा हा आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे बटाटा. याच्यात बटाटा आला ना ते जाम भारी लागतं. हा हे बघ असे बटाट्याचे काप घ्यायचे. ओके है ना असे बटाट्याचे काप घ्यायचे आणि मग ते छानपैकी बस बाबा इथं एवढं नाटकाचं गिरायकाला छोटू आपला फायदा कसा होणार एवढं नाटकाचं. बस बस झालं बस झालं. अरे मीच आहे गिरायक वसाडे मला सांगशील तू. मी कामावर नाही तुझ्या इकडे वसाडे. हा आता हे छानपैकी ह्याच्यावरती हा कांदा इकडे कांदा काप असे छानपैकी इकडे लावले हे ठेवलं याचे केलं की मग त्याच्यावरून असं इथं मी बटाटे कापले ते कुठे मी इकडे बटाटे कापले ते कुठे आहेत. मग आखर 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 मनात नाही वसाड्या मोठ्या ना आखर ना बघू दे मला. आता वसाडे मी बटाटे ते काम कर तिकडे गरम करायला ठेव. बटाटा कापावं लागला अजून. हा कापतो मी ते तोपर्यंत एक काम कर इकडं याला बटाटा आतमध्ये त्याला मस्त गरम होते तू. बटाटा कापतो मी बचाऱ्या एवढी महिन्यात फुकट घालूच केवढे बटाटे काप. हा आता आता हे छान असे बटाटा याच्यावर टाकायचे असे छान असे टाकले की पुन्हा एकदा आणि मग हे याला याच्यावरून असं ठेवायचं नाही हे आता टोस्ट मध्ये करायचं. हा उघडते उघड हा हा ह्याच्यामध्ये हा तू सॉरी मी सांगितलं बंद कराय तुला. सॉरी तुम्ही बोलत एक अरे उगार बोलला तर बंद करायला सांगितलं का तू एवढा कशाला घाई करतोस वाचाड्या. ते काय नको म्हणा मी आजच खाईन. त्यातलं भूक लागली वचरे तुला कळत नाही कधीपासून भूक लागले असं छानपैकी. आता बरं मला सांग सॉस कुठं आहे सॉस. सॉस कुठं आहे. हा ते आहे ना ते इथे ठेवलं. हा ये बात याच्यावर असं मस्त छान असं असं रे एक बा असं जाईल की आता मी खातो की एक नंबर. हो सँडविच आहे.
आहे ना, कितीला आहे? 50 रुपये. 100 आहे. अरे बापरे, सुट्टे नाही आहेत दादा. हा? 50 रुपये सुट्टे आहेत हा, का? हा, हे घ्या, द्या ना. हे घ्या. थँक्यू. थँक्यू हा. वेलकम. थँक्यू. या. आखर आखर मग मी इकडे सँडविच आता बनवलं होतं सगळे एवढं करून ते कुठे दिलं गिरायकाला. ते माझ्यासाठी बनवलं होतं ना. बोनीचं गिरायक होतं. एक काम करूया, मला आता कळलंय तुम्ही कसं बनवायचं सांगितलंय, मी तुम्हाला लगेच बनवून देतो. ते काम कर, माझे 50 दे, मग अशी घेतलेली 50 दे. नाही नाही, पहिले बोनीचे 100 रुपये ते ना मिळणार आता तुम्हाला. मग 100 दे मला. अहो नाही मिळणार, ते गल्ल्यात टाकले, आता नाही मिळणार. आपण बनवूया ना, पटकन होईल. मला सांगा ना. आईच्या गावात काय तुझ्या करताय? काही नाही, मी घरी जाऊन करतो बसाडे. हो ऐका ना, हो मी काही नाही हो, अहो, हे माझं धंदा आहे. क्या बात, सुपर हिट कॉन्सेप्ट आणि परफॉर्मन्स अरुणदा, क्या बात है, मजा आ गया. सही. यमी परफॉर्मन्स. अरुण दादा, मला असं वाटतं की एका रुचकर आणि चविष्ट रेसिपीचं तुम्ही महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहात आणि ह्याच्यात पण होतात. डोळ्यांनी केलेला अप्रतिम होता, निव्वळ कमाल. आणि आजपासून मी फ्रँकीला फ्रँकी कधीच नाही म्हणणार आहे, फ्रँकीला मी फ्रँकलीच म्हणणार आहे. खूप मजा आली. साधी सरळ सोपी कॉन्सेप्ट होती आणि तितक्याच साधेपणाने तुम्ही ती सादर केलीत. बनेचं पण खूप कौतुक. छोटासाच पार्ट होता पण त्यांनी तो खूप इम्प्रेसिव्ह केला. आता सगळं जाऊ दे, एक टोस्ट सँडविच पाठवून द्या प्लीज. सुपर, थँक्यू सो मच गाईज.